नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 5 मिनिट इंग्लिश आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कॉस्ट म्हणजे काय, प्राइस म्हणजे काय आणि रेट म्हणजे काय. तर आपल्याला माहिती आहे की कॉस्ट म्हणजे पण किंमतच, प्राइस म्हणजे पण किंमतच आणि रेट म्हणजे पण किंमत. परंतु याच्यामध्ये थोडासाच फरक आहे, जास्त नाही. समजा आता मी पेन घ्यायला दुकानामध्ये गेलो आणि मला पेनाची किंमत याच्यावर लिहिली समजा 30 रुपये, तर या पेनाची प्राइस काय झाली 30 रुपये. परंतु हा पेन बनवण्यासाठी ज्या कंपनीला काहीतरी 15 रुपये खर्च आला असेल असं आपण म्हणूया. तर बनवण्याची जी खर्च आहे, म्हणजे बनवण्यासाठी जो खर्च आलेला आहे कंपनीला, तर या ठिकाणी तो खर्च म्हणजे कॉस्ट. या पेनाची काय कॉस्ट आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, बनवण्याची किंमत काय आहे, ती झाली कॉस्ट. त्याच्यानंतर जो पेन विकणार आहे त्याला हा एक पेन कितीला पडलेला आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा समजा एक पेन जर 25 रुपयाला पडलेला असेल तो 30 ला विकत असेल, दुकानदाराला 25 ला पडला म्हणजे दुकानदारासाठी 25 रुपये प्राइस नाहीये, तर ती कॉस्ट आहे दुकानदारासाठी. म्हणजे एखाद्या वस्तूसाठी काय खर्च येतो, म्हणजे बनवण्यासाठी खर्च येतो किंवा एखादं नुकसान झालं असेल आणि आपल्याला ते आता पुन्हा भरून काढायचंय, तर त्याला काय किती किंमत मोजावी लागेल, तर त्याला सुद्धा आपण त्या किमतीला सुद्धा काय म्हणतो, कॉस्टच म्हणतो मित्रांनो. आपल्याला खर्च पडलं म्हणजे नाही किती खर्च आला तुला, तर किती कॉस्ट, तर त्या ठिकाणी तो कॉस्ट आहे. कॉस्ट आणि कॉस्टला आपण जर एल वाय लावला तर कॉस्टली होऊन जातं, नाही का. माय शर्ट इज कॉस्टली, माय कार इज कॉस्टली, म्हणजे कार महाग आहे, माझं शर्ट महाग आहे. कॉस्टलीचा अर्थ होतो महाग. तर ह्या पद्धतीने हा आपण कॉस्टचा अर्थ लावू शकतो. त्याच्यानंतर प्राइस म्हणजे काय, आपण दुकानात गेल्यानंतर कोणत्याही वस्तूची किंमत पाहतो, त्याची छापील किंमत असते, त्याला छापील किंमतलाच आपण प्राइस म्हणतो. छापील किंमतला आपण काय म्हणतो मित्रांनो, प्राइस म्हणतो. जसं की मूल्य आहे, त्या दुकानामध्ये असलेल्या वस्तूचं काय मूल्य आहे, नाही का. तर ते किंमत, मूल्य, मराठीमध्ये 2-3 शब्द आहेत. तर या ठिकाणी बघा, प्राइस एक शब्द आहे, अजून एक PRIZE, प्राइज, आणि हा आहे प्राइस. हा स वाला आहे आणि हा ज वाला आहे. तर हे तुम्हाला थोडक्यात लक्षात ठेवायचं की प्राइस म्हणजे बक्षीस. तर आपण म्हणतो ना किती प्राइस आहे याची, तर ते प्राइस नाही मित्रांनो, तर हे प्राइस आहे. या पेनाची किती प्राइस आहे आणि तुला काय प्राइस मिळालं, नाही का, तर ते हे आहे बक्षीस. तुला काय मिळालं, नाही का, तुझं स्पर्धेमध्ये नंबर आला चित्रकलेमध्ये, मग तुला काय प्राइस दिलं, नाही का. तर हे प्राइस आहे, हे प्राइस आहे. प्राइस म्हणजे बक्षीस आणि हे या ठिकाणी प्राइस आहे. प्राइस म्हणजे किंमत. मग मित्रांनो रेट काय आहे, तर रेट म्हणजे काय, तर समजा आपण भाव दर, दुकानात गेल्यानंतर आपण भाव तर करतोच आहे की नाही. आपण सांगतो की मला 10 पेन घ्यायचे आहेत, तू जरा रेट चांगला लाव, तर या ठिकाणी तो भाव आहे, दर आहे, नाही का. तर दर म्हणजे काय, तर मित्रांनो समजा आता आपण म्हणतो की कांदा आपल्याला मार्केटमध्ये न्यायचा आहे विकण्यासाठी, तर आपण म्हणतो की कांद्याचा काय दर चालू आहे सध्या, प्रति क्विंटल काय दर आहे, किंवा कांद्याला काय भाव आहे, कांद्याचा भाव वाढला की कमी झाला, तर तो तो रेट आहे. रेट कमी जास्त होत राहतो किंवा असं आपण म्हणतो. तर तो त्या व्यवहारामध्ये आपण कोणता शब्द वापरतो, रेट हा शब्द वापरतो. तर आपण रेटिंग पण ठरवतो, जसं एखाद्याचं किंमत करणे, मोल ठरवणे. म्हणजे काय, तर समजा आपण समजा डान्सच्या कॉम्पिटिशन मध्ये गेलो आणि आपल्याला सांगितलं की आता हा परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटला, तुम्ही याला रेटिंग द्या 1 to 10, तर ते रेटिंग देतो आपण, नाही का. एखाद्या ठिकाणी आपण गेलो ऑफिसमध्ये, तर ते सांगतात की आम्हाला ऑफिसमधलं तुमचा काय मॅनेजमेंट कसं वाटलं, आम्हाला जरा ऑनलाईन रेटिंग द्या. तर ते आपण रेटिंग देतो की येस, सगळं क्लिनलीनेस चांगला होता. मग क्लिनलीनेसला किती रेटिंग, तर 10 पैकी 9, 10 पैकी 8. तर वस्तूचं मोल ठरवणं, एखाद्या कामाचं मोल ठरवणं, त्याला सुद्धा आपण रेटिंग म्हणतो. म्हणजे हे एक प्रकारचा वर्ब पण तुम्ही वापरू शकतो की रेट, रेटेड, रेट्स, रेटिंग. तर ह्या पद्धतीने आता रेटिंग आहे. रेटिंग हा शब्द अजून एका खेळामध्ये वापरला जातो, चेसमध्ये. जसं की चेसमध्ये खेळाडूंची रेटिंग असते, नाही का. बऱ्याच अशा खेळांमध्ये त्या प्लेयर्सना रेटिंग दिलेली असते. तर या ठिकाणी तर त्या रँकिंग अजून वेगळं आहे, आपण फक्त रेटच्या बाबतीमध्ये बोलत आहोत. तर रेटेड प्लेयरचा अर्थ पण चेसमध्ये होतो की त्याला काहीतरी रेटिंग मिळालेली आहे. तर ह्या पद्धतीने मित्रांनो आपण बघितलं की कॉस्ट, प्राइस आणि रेट. तर थोडक्यात काय, तर कॉस्ट म्हणजे काय, किती खर्च आला एखादी वस्तू बनवण्यासाठी, तर ती वस्तू बनवल्यानंतर ती कितीला विकायची, म्हणजे त्याची किंमत किती ठेवायची, नाही का. समजा तुम्ही पुस्तक लिहिलं, तर पुस्तक बनवण्यासाठी समजा तुम्हाला 100 रुपये खर्च आला, तुम्ही पुस्तकाची किंमत ठेवली 150 रुपये, तर त्या प्राइस म्हणजे 150 रुपये आणि कॉस्ट म्हणजे 100 रुपये. आणि रेट म्हणजे काय, सर समजा तुम्हाला 100 पुस्तकं एकाच वेळेला विकायचे आहेत, तर तुम्ही त्या ठिकाणी 150 रुपये न लावता जर 140 रुपये लावले, तर ते 140 काय झालं, त्या पुस्तकाचा रेट झालेला आहे. तर या ठिकाणी आपण जेव्हा भाव करतो, दर ठरवतो, मोल ठरवतो एखाद्या कामाचं, वस्तूचं, तर त्यावेळेला आपण रेट हा शब्द वापरतो. त्याच्यानंतर आपण समजा जर कॉस्ट प्राइस एकत्र जोडलं,
तर त्याचा अजून मॅथ्समध्ये वेगळा अर्थ होतो. कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत आणि सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत, खरेदीची किंमत. बघा, कॉस्ट प्राइस हे एकत्र पण बोललं जातं मित्रांनो. कॉस्ट वेगळा पण बोलला जातो, एकत्र पण बोलला जातो. तर असे हे शब्द जे आहेत मित्रांनो, आपल्याला वाटतात की ते एकाच अर्थाचे आहेत. जसं की रेट ऑफ इंटरेस्ट, हे रेट म्हणजे व्याजाचा काय दर आहे, नाही का, रेट ऑफ. तर ह्या पद्धतीने एखाद्या क्वांटिटीजमध्ये, समजा आता केळीचा काय भाव आहे प्रति डझन, नाही का, कांद्याचा प्रति क्विंटल काय भाव आहे, तर तो रेट म्हणजे समजा प्रति क्विंटल असेल, प्रति डझन असेल, प्रति वस्तूच्या, एका वस्तूच्या मागे काय असेल, तर तो आहे रेट, नाही का. जसं की सोन्याचा काय भाव चालू आहे, तर त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, रेट आपण म्हणतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला आपण ह्या 3 शब्दांचा अर्थ अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेतलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला इंग्लिश स्पीकिंगसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. तर भेटूया आपण पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. धन्यवाद, नमस्कार.